पोलिसांनी रोखलेला आहे। बोलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळल्याचं प्रकरण तर मूर्तिकार अनिकेत देसाईंचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय। मूर्तीच्या पाठीमागचे वेल्डिंग तुटलं होतं असं पोलिसांनी म्हटलं। मूर्ती 150 मीटर अंतरावरून पुन्हा कारखान्यामध्ये आणली होती। वेल्डिंग करून पुन्हा मूर्तीला बाहेर काढलं। वेल्डिंग तुटल्यानंतरच मूर्ती कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तर या मूर्तीच्या दुर्घटनेसंदर्भातली एक अपडेट आता समोर येते। तर भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जातात त्या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। भाग्यश्री, या मूर्तीच्या संदर्भात आता नवीन माहिती समोर आलेली आहे। वेल्डिंग तुटल्यानंतरच मूर्ती कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे आणि मूर्तिकारांचा जबाब देखील नोंदवण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाची अपडेट काय आहे? नक्कीच आपण बघतोय की पोलीस स्टेशनमध्ये आता मूर्तिकाराचा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आला आहे। अनिकेत देसाई असं या मूर्तिकाराचं नाव आहे। विशेष म्हणजे कितीतरी लोक तिकडची स्थानिक सांगत होती खड्ड्यामुळे झाले, बरेच लोक दावा करत होती की मूर्तीचं वेल्डिंग तुटल्यामुळे झाले। मात्र खरंच जबाब जो आहे तो अनिकेतने दिला आणि त्याचंही तेच म्हणणं आहे की मूर्तीचं वेल्डिंग जे आहे ते 2 वेळेला तुटलेलं होतं। 150 मीटरवर मंडपातनं जेव्हा मूर्तिकाराच्या कारखान्यातनं जेव्हा मूर्ती बाहेर काढली तेव्हा 150 मीटरवर वेल्डिंग जे आहे बाप्पाचं मूर्तीचं ते तुटलेलं होतं। मग पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, पुन्हा त्याचं वेल्डिंग केलं। मग पुन्हा आम्ही ती मूर्ती घेऊन जाण्यासाठी मूर्तिकारांनी खरं तर सांगितलेलं होतं की सावकाश मूर्ती घेऊन जा, नाहीतर 2 दिवसांनी मूर्ती घेऊन जा। मात्र ह्यांनी ऐकलं नाही। अशा पद्धतीचा जबाब जो आहे तो पोलिसांना त्यांनी नोंदवलाय। हा जो सगळा ADR आहे तो दाखल झालेला आहे LT मार्ग पोलीस स्टेशनला आणि LT मार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस जो आहे तो ह्याचा तपास करतायत, शोध घेत आहेत। त्यानुसार आता मूर्तिकाराचा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलाय। त्यामुळे पहिली स्टेप जी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते। अगदी भाग्यश्री, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर मूर्तिकार देसाईंचा जबाब आता पोलिसांनी नोंदवलेला आहे। वेल्डिंग तुटल्यानंतरच ही दुर्घटना घडल्याचा आता प्राथमिक तपासामध्ये समोर आलाय। पुढची बातमी आपण पाहूयात।